गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळ सकाळी मी चाललो आहे भुसावळला आणि समोरचा नजारा पहा किती भारी इथं. वातावरण बघा मित्रांनो, काय खतरनाक झालं आहे इथं सकाळ सकाळी. प्लीज खाली पोहोचलो मी आणि बाहेर पाऊस चालू झाला आहे, हे बघा. आणि मित्रांनो, एकदम लास्ट मोमेंटला मी बॅगमध्ये रेनकोट घेतला होता, त्याचा फायदा झाला मला. आता सांगा, गेस करा मित्रांनो, कावरा असला की मित्र. मोबाईल शोधत होतो मित्रांनो मी. होता है कभी कभी ऐसा. आपल्या डोक्यात काही विचार असता आणि घडते काही ना, तेव्हा असंच डोकं काम नाही करत असतं. मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ शूट होत होता आणि मी मोबाईल शोधत होतो किशोर. चला मित्रांनो, पावसात एक अजून राईड मारू एक. चलो मित्रो चलो. ओके मित्रांनो, आता भुसावळची कामं झाली आहे माझी आणि मी चाललो आहे घरी. आता मित्रांनो, नेहमी तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की मी भुसावळ किंवा आता मुक्त्यानगरमध्ये गेल्यावर ब्लॉग का बरं बनवत नाही. तर मित्रांनो, कारण एकच आहे, भुसावळमध्ये इतका ट्रॅफिक असतो ना की गाडी चालवताना ब्लॉग बनवता नाही येत. प्लस आपल्या मुक्त्यानगरचं बी तसंच झालं आहे सध्या, म्हणून सगळे बाहेरचे ब्लॉग येतात. मी भुसावळला चाललो आहे आणि मग मी भुसावळून आलो किंवा भुसावळून निघालो. तर मेन कारण हेच आहे मित्रांनो की खूप ट्रॅफिक असते भुसावळमध्ये. त्याच्यामुळे भुसावळमध्ये बाईकवर ब्लॉग बनवणं म्हणजे एकदम कठीण काम आहे. आता घरी आलो मी आणि जेवण करतोय. डाळ गंडोरीची भाजी मित्रांनो, शेंगदाण्याची चटणी आणि चपाती. मी भुसावळला जात होतो तेव्हा मित्रांनो नुसता पाऊस होता आणि आता डायरेक्ट पाऊस गायब झाला आहे. वा, भेंडी रवीकडे जायला निघालो मित्रांनो मी आता आणि पाऊस चालू झाला रस्त्यातच. पाच मिनिटात किती पाणी पडलं पहा मित्रांनो. असं आहे मित्रांनो निसर्गाचा. मुक्त्यानगरपासून तर उचंद्यापर्यंत फुल पाऊस आहे आणि इकडे बघा आपल्या चीज फाट्यापासून इकडे पूर्ण कोल्हाकट पावसाचा एक बुन्नी आहे. आणि मी 4 धावाला झालो मित्रांनो, 4 धाव. इकडच्या लोकांना विश्वास पटेल. बाहेर दे उसकू नको. वाव.
घरी आलोय मित्रांनो मी आता रवीकडून. ओके मित्रांनो, तर मी आलोय आता घरी आणि किचन मध्ये काय काय तर मित्रांनो किचन मध्ये आलोय आणि ही आहे हलवा फिश होते आपल्या घरी. आणि अजून एक खतरनाक डिश होती मित्रांनो आपल्या घरी. गेस करू शकता का? नाही करणार तुम्ही गेस. गेस हा गेस करा, गेस करा, गेस. हे मास्टर शेफ बघा व्हिडिओ पाहताय. तर रिव्ह्यू करून टाकतो मित्रांनो मी. काय बनवत आहे काकू बनवत आहे मित्रांनो दाबेली. तुझं दाबेलीचं काम काय काय भात आहे काय? मसाला हा भात टाकला ना, फ्राय भाजीने बनवते मी आणि फ्राय करते. हे फ्राय राईस आणि हा मसाला बनतोय मित्रांनो दाबेलीचा. आणि हे बघा पाव आणून ठेवले खूप. अरे मग काय भरोसा आहे का? खायला बसले तर आम्ही किती बी खाऊ शकतो. बरोबर आहे की नाही? काय बनवून झालं आतापर्यंत? हे आलू मसाला, आलू मसाला, हे शेंगदाणा, नाही मुंगफली, हे हा मसाला आहे ना दाबेली मसाला, हे चटणी, तिखी चटणी, हे काय भाजीचा मसाला. हा भारी दिसते. बोल बोल काय झालं, बोल तू बोल. आता आता हे लिओ फिश खायला लागलाय मित्रांनो. चालू का हातात जोड येते तुमच्या काय हाताने बघ ठीक आहे ना. और थोड़ी सी सेव, थोड़े से आलू हम दोबारा डाल रहे हैं कि दाबेली भी इसी तरह से असेंबल कर लीजिए. अब हमें इन्हें सेकना है. ये तवा ले लिया, इसके ऊपर डाल देते हैं 2 छोटे चम्मच बटर. मैं सिकने के लिए लगा तेलाचं म्हणते ते. तुपाचा काय और मीडियम हाई रखिए. पलट के दूसरी ओर सेक लेते हैं. ये हल्के से क्रिस्प हो गए. दाबेली सर्व करने के लिए तैयार है. मसाला भूनते समय थोड़ा सा ध्यान रखना है, फ्लेम धीमी हो, भूनना है ज्यादा नहीं. क्रंच आ गया. इसके ऊपर थोड़ी सी मूंगफली की दाल. सेम प्रोसेस परत. काय उशीर झाला बॉस. तूने ते टाकायलाच नाही पाहिजे होतं ना. तवा ले लिया, इसके ऊपर डाल देते हैं 2 छोटे चम्मच बटर. ये लगा देते हैं. फ्लेम मीडियम और मीडियम हाई रख लेंगे. हे सगळं तयार करून घ्या आणि मग शेका दे. पलट के दूसरी ओर सेक लेते हैं. दोनों ओर से ये हल्के से क्रिस्प हो गए. आएगी. मसाला भूनते समय थोड़ा सा ध्यान रखना है, फ्लेम धीमी हो और इसे थोड़ा हल्का सा ही भूनना है, ज्यादा नहीं भूनना. फर्स्ट दाबेली बन के रेडी है दोस्तों. वाओ. भारी दिसते. एक नंबर दिसते ना ते. एक नंबर आहे. खतरनाक.
काय रे दाबेली हां पूर्ण घास घ्या. अरे 3 जणांचे घास आहे ते. बढिया बढिया के बढिया. एक नंबर झाले गे. खतरनाक झाले मित्रांनो डायरेक्ट. चलो आता मित्रांनो काकूंना सगळ्या ज्या दाबेल्या आहे ना म्हणजे पाव त्यांना स्टफिंग करून ठेवत आहे आणि मग नंतर त्या फ्राय करतील. इन्व्हेस्ट करा मित्रांनो. भाजीच्या हिशोबाने हे झालं ते. प्लॅन होता मित्रांनो पावभाजीचा पण केली दाबेली दाबेली. स्टफिंग बघ झाली मित्रांनो आता स्टफिंग. ओके मित्रांनो आता आम्ही करतोय जेवण आणि जेवणासोबत आहे आज दाबेली फिश फ्राय. ऐसे ना मुझे तुम देखो दाबली बहुत अच्छी लगी. दाबली काहीतरी दाबाला रसा घे थोडसा. ओके मित्रांनो रूममध्ये आलो मी माझ्या आता. आणि आजचा दिवस काय होता मित्रांनो पूर्ण सकाळी भुसावळला गेलो तेव्हा पण भिजलो. घरी आलो जेवण केलं. रवीकडे जाताना भिजलो. घरी आलो. काकूंनी काय मस्त दाबेली बनवली होती मित्रांनो. एक नंबर सुपर एकदम. हां मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो. एखादा असा काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ना की लाईफ लॉंग तो तुम्ही बदलवू नाही शकत. तर तो कोणताही निर्णय असं मित्रांनो विचार करून घ्यायचा. एखादी गोष्ट जर का तुम्हाला करायची आहे ना तर ती विचार करून करायची. त्याचे परिणाम काय होईल, कसे होऊ शकता, ते सक्सेस होईल ना होईल, कसं होईल. ओके तर चला मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच एंड. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.